सर्वांना आज उभा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या समोरच तुमच्यामुळेच आम्ही सर्वजण इथे उभा आहोत. तुमच्यामुळेच आम्ही सर्वजण इथे उभा आहे, कारण आजच्या कार्यक्रमाशी आपले सर्व इथे मोबा आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यानंतर मी या संस्थेचे आमचे धर्मनगर डावरे सर, ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, यांना मी विनंती करतो की सर अरे या छोटेखानी आमच्या सर्वगुण सरांना आपण एक हा कार्यक्रम सोबत घेऊन करतोय, ते काय वाटतं त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. कारण आपल्याला सगळ्या चळवळीच्या कविता इथं आज ऐकायला मिळणार, त्याबद्दल आपण तिथेच बसून बोललं तरी चालेल जर पायांना त्रास होत असेल तर. सरांसाठी आजचा जो कार्यक्रम राम सरोगोड सरांनी आयोजित केलेला आहे आणि राम सरोगोड सरांची जी धडपड मी पाहतो, त्यांच्या धावपळ पाहतो, त्यांच्या आक्रमकता पाहतो, हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपण का मागं राहायचं. आणि हे करत असताना माझ्याने होत नाही, पण जे करणारे आहेत त्यांना माझा कुठल्या ना कुठल्या प्रकारे सपोर्टर असावा ही प्रत्येक माणसाची भावना असली पाहिजे. आणि त्याच हिशोबाने राम सरोगोडनी मला बोलल्यानंतर मी त्यांना सरळ सांगितलेलं होतं की माझी जागा आहे, तुम्हाला पाहिजे तो कार्यक्रम करा, पाहिजे त्यावेळेला करा, काय बाकीचं सुद्धा खर्चाचं लागलं तरी मला सांगा, असं मी बोललो होतो त्यांना. ते म्हणजे तसं काही नाही आहे, पण तुम्ही जागा मला देता हे खूप आहे असं म्हणाले. पण त्याच्यानंतर मला वाटत होतं की त्यांच्याकडून एवढे लोक येत आहेत नाही येत आहेत, मला थोडीशी शंका होती. पण तुम्ही ज्या वेळेला सगळेजण इतक्या उत्सुकतेने इथे आलेला आहात हे पाहताना मला असं वाटायला लागलं की आमच्या समाजामध्ये कवी लोकांच्या मध्ये जी भावना असते, जसं आता अष्टू सरांनी सांगितलं कवितेमध्ये किती ताकद असते. तुम्ही भाषणं किती करा, गद्यपद्य किती लिहा करा, याच्यामधून काय साध्य होत नाही. पण एका कवितेच्या 2 पंक्ती जशा तुम्ही आता अण्णाभाऊंच्या सांगितल्या, त्याच्यातून आमच्या जाण निर्माण होते, जाण निर्माण होते. आणि हे अशी संमेलनं, कवी संमेलनं यापुढं वारंवार इथं होत राहतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कुठल्याही वेळेला तुम्ही सांगा, काही सांगा, सर्वतोपरी सोय करायची जबाबदारी आमची राहील. धन्यवाद.